नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज रेडीमेड जो मसाला मिळतो की नाही बाजारात, रेडी टू कुक जे पॅकेट मिळतात, आज तेच वापरून छान असा अ, पनीर टिक्का मसाला बनवला आहे. खूप छान अशी चव लागते आणि जे रेडीमेड मिळतात की नाही पॅकेट, तेच पॅकेट वापरलं मी, बाकीचं दुसरं काही वापरलेलं नाही. तर सगळ्यात आधी काय काय घेतले ते दाखवते. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. अगदी मोठे मोठे तुकडे करून घेतलेत. आणि इथे एक पाव किलो पनीर आहे, ते मी छान तळून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये काय केलं मी, एक मोठा टोमॅटो बारीक मिक्सरला वाटून घेतला आणि एक चमचाभर बटर घेतलं. त्यामध्ये हे छान भाजून घेते. अगदी झटपट करायच्या ह्याच्यामध्ये ना, पटकन होतं आणि मसाले विसाले काहीच जास्त वापरलेले नाहीत. तर आता ते टॅमॅटो चांगला छान परतून झाला की एक अर्धा चमचा हळद, एक चमचाभर धनेपूड, एक अर्धा चमचा जिरेपूड घातली. थोडंसं अगदी किंचितसं गरम मसाला म्हणजे एक पाव चमचा गरम मसाला घातला आणि याला छान परतून घेतलं. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. कांदा मी वाटून वगैरे घातलेला नाही, जसं त्या पॅकेटवर होतं त्याचप्रमाणे केलेलं आहे. आता तिखटासाठी तिखट घालायचं म्हणजे त्या पॅकेटवर लिहिलेलं नव्हतं, तरीसुद्धा मी एक चमचाभर लाल तिखट वापरलं. हे छान परतून घ्यायचं आणि जे पाकीट आहे ना, ते मी अगदी एक 2 वाटी दूध घेतलं, त्यामध्ये ते पॅकेट पूर्ण घातलं आणि छान हे मिक्स करून घेतलं. आणि आता ते दूध आहे मिक्स केलेलं, मसाला मिक्स केलेलं, ते याच्यात ओतून दिलं आणि आता याला छान ढवळून घ्यायचं आहे. हे बाजूला ठेवून शिजतं आहे तोपर्यंत भाज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी लोखंडाचा तवा छान गरम करून घेतला. त्यावर अगदी 1-2 चमचे तूप घातलं आणि तुपावर हे भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत. हे बघा, बघू शकता. त्याआधी लोखंडाचा तवा असेल तर तुम्ही नक्की वापरा आणि तो छान गरम करून घ्यायचा आणि मग याच्यावर आपल्याला त्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. थोडंसं असं जाळावर तुम्ही जर ते कढई धरली तर त्याचा जाळ येतो वरती आणि त्याचा छान असा हा खरपूस असा वास येतो किंवा चव लागते. त्यासाठी छान परतून घ्यायचा, अगदी डाग परसपर्यंत परतून घ्यायच्या ह्या भाज्या सगळ्या. आणि भाज्यानंतर आपल्याला जास्त काही शिजवायच्या नाहीत, अगदी कुरकुरीत भाज्या लागल्या पाहिजेत त्यासाठी फक्त परतून घ्यायच्या आहेत. तुपावर, ब्रेडवर किंवा तेलावर परतून घेतल्यात तरी चालतील. इथे मी तूप वापरले, तुम्ही मस्का म्हणजे ब्रेड वापरलं तरीही चालेल. बटर वापरलं तरीही चालेल. हे बघा, छान असं हे परतून घ्यायचं. गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि हे भाज्या अगदी परतून घ्यायच्या आहेत. एक 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाल्याचं जे पाकीट आहे ना, माझा मुलगा ब्राझीलला गेला होता आणि त्यासाठी जाताना त्यांनी भरपूर हे पाकिटं नेली होती. तर त्यातली परत आली होती. मग काय करायचं ते एक दिवस हे सगळं मी काढून बघितलं, ते वाचून बघितलं आणि मग म्हटलं चला आपल्याला पनीर टिक्का मसाला याचा एक करून बघूया. मी हे कधी वापरत नाही, हे पहिल्यांदाच वापरलं आहे. पण छान झाला होता मसाला, अगदी खूप छान अशी चव येत होती. पण थोडंसं हा गोडसर होतं. लाल तिखट जे आहे ते तुम्ही आणखी थोडंसं जास्त वापरलं तरीही चालेल. बाकी कसलाही मसाला नाही, अजिबात काही नाही, मीठ वगैरे जास्त घालायची गरज नाही. चाखून बघूनच करायचे. आता भाज्या सगळ्या छान परतून झाल्या की पनीर जो आहे तो मी वेगळा परतून घेतला होता. पुन्हा एकदा गरम करून घेते याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने हे छान परतून घ्यायचं आहे. आणि हे सगळं परतून झालं की ग्रेव्ही आहे बघा, आता ही मगाशी आपण बघितलं असेल एकदम पातळ होती, तर छान शिजून अशी घट्टसर झालेली आहे. त्याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करायचं. वरून कोथिंबीर वगैरे घाला मस्तपैकी. आणि कधीतरी, म्हणजे अगदी नेहमीच नाही पण कधीतरी अशा पद्धतीनेही आपण करून बघू शकतो, नाही का. हे बघा, मस्त असा हा पनीर टिक्का मसाला तयार झाला. अतिशय सुंदर अशी मस्त चव लागत होती. याच्याबरोबर चपातीबरोबर किंवा पराठा, नान तुम्ही काहीही बनवू शकता याच्याबरोबर, किंवा ब्रेड, पाव काही खाऊ बनवलं तरीसुद्धा खूप छान असं हे ते. मी तर चपातीबरोबरच मी सगळ्यांना दिलं होतं. हे बघा, मस्त असं घट्टसर किंवा पातळ तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये फक्त मी 2 वाटी दूध घातलं होतं. याच्यातच हा मस्त पनीर मसाला बनवून तयार आहे. हे बघा, अतिशय सुंदर असं हा लागतो चवीला एकदम. म्हणजे आपण जसं घरात भाज्या सगळ्या वापरून किंवा मसाला वापरून जसं करू की नाही, अगदी तशीच चव येते.
हे बघा मस्त असा हा पनीर मसाला तयार झाला. अशाच पद्धतीने तुम्ही इतर भाज्याही घालून तुम्ही ह्या मसाल्यामध्ये करू शकता. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की